अमृतमधुर संपूर्ण ज्ञानेश्वरी अध्याय 14 गुणत्रय विभाग योग. ज्ञानेश्वरी श्लोक 1 ते 2 ओवी क्रमांक 1 ते 67. हे अर्जुना, ध्यानातील अतिउत्तम असे परमध्यान तुला पुन्हा सांगतो, जे जाणल्याने सर्व मुनी या संसारातून मुक्त होऊन परमसिद्धी पावले आहेत. आत्मज्ञान हे सर्व ज्ञानापेक्षा उत्तम आहे. आत्मज्ञानाने इतर सर्व ब्रह्मज्ञानाचा बोध होतो. उदयाला आलेला किरणांचा राजा सूर्याकडून चंद्राधिक तेज लुप्त केले जाते. त्याप्रमाणे आत्मज्ञानाने उजाडले असता सर्व मिथ्या ज्ञानाने लयाला जातात. या ज्ञानाचा आश्रय करून म्हणजे ते धारण करून माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले पुरुष सृष्टी आरंभी पुन्हा उत्पन्न होत नाहीत व प्रलयकालीही व्याकुळ होत नाहीत, कारण त्यांच्या दृष्टीत मज वासुदेवाशिवाय दुसरी वस्तू असत नाही. मी जसा देशकाल वस्तू मर्यादरहित व नित्य आनंदरूप आणि अबाधित सत्याचा सागर आहे, तसेच ते होतात. माझ्यात आणि त्याच्यात भेद उरत नाही. मी जेवढा व्यापक आणि जसा सच्चिदानंद तसेच ते झालेले असतात. श्लोक 3 ओवी क्रमांक 68 ते 116. हे अर्जुना, माझी ब्रह्मरूप प्रकृती अर्थात त्रिगुणमयी माया सर्व भूतांची गर्भधारण करण्याचे स्थान आहे आणि मी त्या ठिकाणी चेतनरूप बीजाची स्थापना करतो. त्या जड व चेतन यांच्या संयोगाने सर्व भूतांची उत्पत्ती होत असते. ही माया अनेक कार्याची वाढ करते, म्हणून हिला महद्ब्रह्म म्हणतात. प्रकृती म्हणजेच महद्ब्रह्म होय. महद्ब्रह्म म्हणजे अज्ञान आहे. आपल्याला विसर पडणे, आपले आत्मस्वरूप यथार्थपणे न कळणे हेच या आत्मज्ञानाचे लक्षण आहे. ज्याप्रमाणे रात्र नाही व दिवस नाही, त्या दोघांच्या संधिकालात सांजवेळ जशी असते, त्याप्रमाणे विरुद्ध जगाचे ज्ञान नाही ना. आत्म्याचे ज्ञान नाही अशी जी अवस्था, ती म्हणजे अज्ञान. माझी प्रकृतिरूपी पत्नी अनादि आहे, मिथ्या आहे. सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी संपन्न आहे. हिचे नाव अविद्या आहे. ही वस्तुतः नाहीच, हेच तिचे रूप. ही माझी प्रकृतिरूपी पत्नी महद्ब्रह्म नावाच्या पोटांमध्ये भूमी, आप, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार या 8 विकाररूप गर्भाची वाढ करते. आमच्या दोघांच्या संबंधातून प्रथम बुद्धितत्व जन्माला आले. तेच बुद्धितत्व रजोगुणाने उभारले गेले. मी एक असलेला अनेक रूपाने व्हावे असे सृष्टी संकल्पात्मक मन तयार झाले. संकल्पनात्मक मन मोठे झाल्यावर मनाची ममता नावाची तरुणी बायको अहंकार तत्वाला प्रसवते. पुढे त्या अहंकारापासून पंचमहाभूतांची उत्पत्ती होते. माझ्या संगतीने अविद्या नामक प्रकृती नाना प्रकारच्या रूपाने प्रकटते. त्या गर्भाला अंडज, स्वेदज, उद्भिजऊ आणि जरायुज असे 4 प्रकारचे अवयव स्वभावतः प्रकट होतात. आकाश आणि वायू यांच्या संबंधाने गर्भाला पोषक असा रस वाढला असता तो अंडज नावाचा अवयव श्वासोच्छवास टाकू लागला. त्याच्यात जिवंतपणा येऊन तो स्पंदन करू लागला. तमोगुण आणि रजोगुण यांना पोटात घालून पाणी आणि अग्नी यांच्या आधिक्याचा उठाव झाला असता स्वेदज हा अवयव उत्पन्न होतो. पाणी आणि पृथ्वी यांच्या उत्कर्षाने नीच अशा केवळ तमोगुणाने स्थिर असा हा उद्विज नावाचा अवयव प्रकट होतो. परस्पर पाचांना सहाय्य होणारी 5 महाभूते आणि ज्ञातृत्व, भोक्तृत्व, कर्तृत्व या धर्मांनी विकसित झालेली मन, बुद्धी, अहंकार आणि इंद्रियेही
सर्व जरायुजांच्या उत्पत्तीला कारण आहेत असे जाण. ब्रह्मदेव या बाळाचा प्रातःकाळ आहे, विष्णू तर याचा मध्यान्ह काळ आहे, महादेव हा सायंकाळ आहे. हे बाळ स्थितिकाळात अनंत घडामोडीचा खेळ खेळून दमले असते. महाप्रलयाच्या अंथरुणावर झोपी जाते आणि कल्पाचा उदय झाला असता भेदज्ञानाने जागे होते. अर्जुना, याप्रमाणे ही बालके मिथ्या ज्ञानाच्या घरात कृत, त्रेता, द्वापार आणि कली या युगांच्या अनुक्रमांची पावले कौतुकाने पुढे पुढे टाकते. नाना संकल्प करणे हा या बालकाचा आवडता खेळ आहे. अहंकार याचा खेळगडी आहे. अशा एवढ्या मोठ्या बाळाचा नाश या ब्रह्मज्ञानाने होतो. याप्रमाणे माझी माया विश्वाला प्रसवली आहे. तिचा या विश्वप्रसूतीला माझी सत्ता सहाय्य झाली आहे. श्लोक 4 ओवी क्रमांक 117 ते 138. हे अर्जुना, नाना प्रकारच्या सर्व योनीत ज्या मूर्ती अर्थात शरीरे उत्पन्न होतात त्या सर्वांची त्रिगुणमयी माया गर्भधारण करणारी माता आहे आणि मी बीज स्थापन करणारा पिता आहे. हा एवढा मोठा जगदाकार हे आम्हा दोघांपासून झालेले मूल आहे. विश्व भिन्न भिन्न स्वरूपाचे असले तरी तत्वतः ते एकच आहे. अनंत लाटांची परंपरा ही जशी समवाय संबंधाने समुद्राची संतती आहे, त्याप्रमाणेच चराचराचा आणि आमचा कल्पित तादात्म्य संबंध अग्नी आणि ज्वाला हे दोन्ही मिळून केवळ अग्नीच असतो. त्याप्रमाणे मी आणि सर्व चराचर हे दोन्ही मिळून मीच आहे. अलंकाराच्या रूपाने आले म्हणून त्याचा सोनेपणा गेला काय? त्याप्रमाणे मला सर्वत्र पाहावे यातच मानवाचे हित आहे. अनेक देहांचे प्रकाशन करून मीच अनेक होतो. श्लोक 5 ते 6 ओवी क्रमांक 139 ते 160. हे महाबाहो, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण असे हे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले 3 गुण अविनाशी जीवात्म्याला शरीरात बांधून ठेवतात. अर्जुना, हा शुद्ध आत्मा जीवदशेत किंचितसा प्रवेश करतो. तोच हा देह मी आहे असा म्हणावयास मुहूर्त करतो. जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत सर्व देहाच्या धर्माविषयी देहाचे धर्म ते माझे धर्म आहेत असे ममत्व धारण करतो. त्या 3 गुणांपैकी प्रकाश करणारा निर्विकार जो सद्गुण निर्मळ असल्यामुळे सुखाच्या आसक्तीने म्हणजे ज्ञानाच्या अभिमानाने बंधन करतो. सत्वगुणामुळे ज्ञानपाशात तो अडकतो. विद्या व प्रतिष्ठा याच्या योगाने संतुष्ट होतो. मी संतुष्ट आहे असे मोठ्या अभिमानाने स्वतःकडे पाहतो आणि आत्मप्रशंसा करू लागतो. त्याच्या अंगात विद्वत्तेचे भूत शिरते. अर्जुना, देहातीत असलेल्या आत्म्याला देहातात्म्य प्राप्त झाल्यानंतर ब्रह्मज्ञानाने हर्ष होऊन सांप्रत काळात या पृथ्वीवर माझ्या वाचून दुसरा कोणीही विद्वान नाही असे त्याला वाटते. त्याप्रमाणे सत्वगुण हा जीवाला सुख व ज्ञान यांचे दावे बांधून बैलावर बसून गावोगावी भीक मागणाऱ्या पांगुळाच्या बैलासारखी स्थिती करतो. श्लोक 7 ते 8 ओवी क्रमांक 161 ते 196. हे अर्जुना, रागरूप रजोगुण हा कामना आणि आसक्ती यापासून उत्पन्न झालेला आहे. तो या जीवात्म्याला कर्मे व त्याची फळे यांच्या आसक्तीने बांधतो. रजोगुण जीवात्म्याला विषयात रंगवून टाकतो. हा रजोगुण अभिलाषेच्या तारुण्याने सर्व काळ तरुण आहे. हा अंतःकरणात थोडा प्रविष्ट झाला आणि कामाच्या उन्मत्तपणाच्या नादी लागला की तो विषय तृष्णारूपी वाऱ्यावर बसतो. विषयात दुःख असूनही विषयप्राप्तीच्या तीव्र इच्छेमुळे
विषय त्यातील दुःखासह गोड लागतात. देहात असलेला आत्मा देहापेक्षा वेगळा असून सुद्धा तृष्णेची बेडी पायात घालतो. अर्जुना, मोह पाडणारा तमोगुण अज्ञानाने उत्पन्न झालेला जाण तो प्रमाद, आलस्य, निद्रा यांच्यावर बंधन करतो. तमोगुण हा देहाला आत्मा मानावयास लावतो. तमोगुणाची उन्मत्तपणा असा आहे की सर्व इंद्रियांमध्ये जडता, मनामध्ये मूर्खता आणि आळसाची दृढता धारण करतो. कोणत्या प्रसंगी कसे वागावे, कोणत्या व्यक्तीशी कसे बोलावे हे त्याला समजत नाही. आपले स्वतःचे नुकसान त्याला कळत नाही. अयोग्य व अशक्य काम करण्याविषयी धैर्य धारण करतो. श्लोक क्रमांक 9 ते 10. ओवी क्रमांक 197 ते 204. अर्जुना, सत्वगुण हा जीवाला सुखाचे ठिकाणी, रजोगुण ही कर्माची ठिकाणी आसक्त करतो आणि तमोगुण हा ज्ञानाला झाकून प्रमादाचे ठिकाणी आसक्त करतो. रजोगुण आणि तमोगुण यांना दाबून सत्वगुण वाढतो. रजोगुण व सत्वगुण यांना दाबून तमोगुण, तसेच तमोगुण आणि सत्वगुण यांना दाबून रजोगुण प्रबळ होतो. श्लोक 11. ओवी क्रमांक 205 ते 227. जेव्हा देहात आणि इंद्रियामध्ये ज्ञानस्वरूप प्रकाश उत्पन्न होतो तेव्हा सत्वगुण वाढलेला आहे असे जाणावे. ज्याप्रमाणे वसंत ऋतूत कमळाच्या पाकळ्यातून सुगंध जसा बाहेर पडतो त्याप्रमाणे सत्वगुण वाढलेवर ज्ञानप्रधान बुद्धी अंतःकरणात न मावणारी होऊन ती बाहेर पडते. सर्व इंद्रियांच्या अंगणात विवेक हा कष्टपूर्वक सेवा करतो आणि हातापायांना विचाराचे डोळे निर्माण करतो. जे ऐकणे निषिद्ध आहे त्याला कानच दूर करतात. जे पाहणे योग्य आहे त्याचा डोळे त्याग करतात. जे बोलणे वाईट आहे त्याला जीभच टाळत असते. दिव्यासमोर काळोख जसा पळू लागतो त्याप्रमाणे इंद्रियांसमोर भोग येतच नाहीत. वर्षकाळात महानदी जशी पाण्याने उचंबळून येते त्याप्रमाणे कोणत्याही शास्त्रात बुद्धी प्रसरण पावते. वासना एक भगवंताची चरणी एकवटून राहते. सत्वगुणात कार्य करत असताना मरण घडले तर पुन्हा सत्वगुणी कुळात जन्म मिळतो. श्लोक 12. ओवी क्रमांक 228 ते 244. रजोगुण वाढला असता लोभ, प्रवृत्ती, अनेक कर्माचा आरंभ, अशांती आणि इच्छा उत्पन्न होतात. रजोगुण हा देहाच्या गावात आपल्या कार्याचा धुमाकूळ माजवतो. रजोगुणामुळे इंद्रियांना चांगले वाईट विषय भोगण्याविषयी मोकळीक होते. विश्वातील सारे भोग भोगण्याचा तो प्रयत्न करतो. अशा अवस्थेत रजोगुणी माणसाने देह ठेवला की तो रजोगुणी मनुष्याच्या कुळात जन्म घेतो व त्यामुळे तो बद्धच राहतो. श्लोक 13. ओवी क्रमांक 245 ते 260. हे अर्जुना, तमोगुणाची वृद्धी झाली असता अंतःकरण व इंद्रिये याचे ठायी अप्रकाश व कर्तव्य कर्म न करण्याकडे प्रवृत्त आणि प्रमाणी आणि निद्राही अंतःकरणाला मोहित करणाऱ्या वृत्ती ही सर्व उत्तम होतात. अमावस्येच्या रात्रीचे आकाश सूर्यचंद्रहीन गडद अंधकारमय असते त्याप्रमाणे तमोगुणी मनुष्याचे मन विचारहीन होते. त्याचे अंतःकरण हे उत्साहशून्य, प्रतिभाशून्य आणि उदास होते. तेव्हा सुख दुःख, सत्य मिथ्या, धर्म अधर्म, योग्य अयोग्य या विचारांची मायाच हरपून जाते. स्मरणशक्ती संपलेली असते. अशा अवस्थेत तमोगुणी माणसाने देह ठेवला तर ती नीच देहरूपी घरट्यात प्रवेश करते. श्लोक क्रमांक 14 ते 15. ओवी क्रमांक 261 ते 265. ज्यावेळी हा जीवात्मा सत्वगुणांची वृद्धी झाली असता मृत्यू पावतो त्यावेळी
तर उत्तम कर्मे करणाऱ्यांच्या निर्मळ अर्थात दिव्य स्वर्गादी लोकांना प्राप्त होतो. रजोगुणाची वाढ झाली असता मरण पावल्यानंतर कर्माची आसक्ती असणाऱ्या मनुष्य लोकात जन्मतो. तसेच तमोगुणात वाढणारा मृत्यू पावला असता कीटक, पशु, मूढ योनीत उत्पन्न होतो. श्लोक क्रमांक 16 ते 18. ओवी क्रमांक 266 ते 276. सात्विक कर्माचे फळ सुख, ज्ञान, वैराग्य. रजोगुणाचे फळ दुःख व तमोगुणाचे फळ अज्ञान. सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होते व रजोगुणापासून लोभ व तमोगुणापासून अज्ञान फळ प्राप्त होते. सत्वगुणात स्थित झालेले पुरुष स्वर्गादी उच्च लोकांना प्राप्त होतात. रजोगुणात स्थित राजस पुरुष मनुष्य लोकात राहतात. तमोगुणात स्थित कीटक आदी सामान्य जन्म प्राप्त करतात. श्लोक 19. ओवी क्रमांक 277 ते 300. ज्यावेळी दृष्टा म्हणजे ऐक्यभावाने स्थित झालेला साक्षी पुरुष तिन्ही गुणांच्या खेरीज अन्य कोणालाही करता पाहत नाही, अर्थात गुणच गुणात वर्तत आहे असे पाहतो आणि तिन्ही गुणांच्या अगदी पलीकडील सच्चिदानंद घनस्वरूप परमात्म्याला तत्वतः जाणतो, त्यावेळी तो पुरुष माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. ब्रह्मस्वरूपाच्या उच्च भूमिकेतून मग आत्म्याकडे व त्रिगुणाकडे पाहत असतो. तो द्रष्टा पुरुष म्हणतो, मी साक्षी, अकर्ता, अभोक्ता आहे आणि हे त्रिगुणच सर्व कार्याला कारण आहेत, अशी त्याने आत्म्याची ब्रह्माकडे व त्रिगुणाची कर्माकडे योजना केलेली आहे. जो कर्म विस्तार आहे तो त्रिगुणाचा परिणाम आहे. या त्रिगुणात सत्तारूपाने राहणारा मी असा अलिप्त आहे की वनात राहणारा वसंत ऋतू वनलक्ष्मीच्या विलासाला कारण असून अलिप्त आहे. तारांगणांनी लोपून जावे, सूर्यकांत मण्याने उद्दीपित व्हावे आणि कमलांनी विकसित व्हावे. यापैकी कोणत्याही कार्यात सूर्य जसा कर्तृत्वाने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे मी देहात सत्तारूप असूनही अकर्ता आहे. मी स्वरूपात प्रकाशित होऊन त्रिगुणांचे प्रकाशन करतो. त्रिगुणांचे त्रिगुणत्व माझ्या सत्तेने पुष्ट होते. या त्रिगुणांचा अभाव झाला असता जे उरते ते मीच आहे असा विचार ज्या दृष्ट्या पुरुषाच्या अंतःकरणात उदयाला येतो तो पुरुष तिन्ही गुणांच्या पलीकडे जातो. श्लोक 20. ओवी क्रमांक 301 ते 320. देहधारी जीवात्मा देहाला बीजभूत असलेल्या या 3 गुणांचे उल्लंघन प्राप्त करून जन्म, मृत्यू, वार्धक्य आणि दुःख यांनी मुक्ती होऊन मोक्षाला प्राप्त होतो. जो अज्ञानाच्या झोपेत मी देह आहे आणि स्त्री पुत्र माझे आहेत असे मोठ्याने घोरत होता, तो ब्रह्मस्वरूपाच्या अवस्थेत मी ब्रह्म आहे या ज्ञानाने जागा झाला. भेद निर्माण करणारा बुद्धिरूपी आरसा त्याच्या हातून खाली पडला. ज्ञानाने बाधित झाला म्हणून तो जीवरूपी प्रतिबिंबाला मुकला. अर्जुना, अशा प्रकारे देह तादात्म्य जेव्हा नाहीसे होते त्यावेळी स्थूल सूक्ष्म देहाचे ठिकाणी असलेले मी अभिमान नष्ट होतो. कारण देह ज्यावेळी नष्ट होतो तेव्हा लाटांचे समुद्राशी जसे ऐक्य असते त्याप्रमाणे जीवाचे ब्रह्माशी ऐक्य होते. अशा अवस्थेत तो विद्यमान देहात जरी असला तरी तो त्रिगुणांच्या अधीन होत नाही. आकाशातील चंद्र पाण्यात प्रतिबिंबित झाला तरी तो ओला होत नाही, त्याप्रमाणे तो देहात असला तरी देहाभिमानी होत नाही, तो गुणातीत होतो. श्लोक 21. ओवी क्रमांक 321 ते 323. अर्जुन म्हणाला, हे प्रभो, या 3 गुणांच्या पलीकडे गेलेला पुरुष कोणत्या लक्षणांनी युक्त असतो, त्याचे आचरण कसे असते, तो 3 गुणांच्या पलीकडे कोणत्या उपायाने जातो. श्लोक 22 ते 23. ओवी क्रमांक
324 ते 349. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, जो पुरुष सत्वगुणाचे कार्यरूप प्रकाश आणि रजोगुणाचे कार्यरूप प्रकृती तसेच तमोगुणाचे कार्यरूप मोह ही प्राप्त झाले असता विषाद मानत नाही आणि निवृत्त झालेली असता आकांक्षा करत नाही, तो गुणातीत सूर्याला सायंकाळ, प्रातःकाळ, मध्यान्हकाळ या 3 काळांची गणना करता येत नाही, कारण तो प्रकाशरूप असतो. रजोगुण व तमोगुणात तो जरी वरून दिसला तरी तो कर्मठ नसतो. तो केवळ साक्षीभूत राहून गुणांनी विचलित केला जाऊ शकत नाही आणि गुणच गुणात वर्तत आहेत असे समजून तो सच्चिदानंद परमात्म्याचे ठायी ऐक्य भावनेने स्थित राहतो. त्या स्थितीपासून ढळत नाही. मृगजळाचे हेल काव्याने मेरूपर्यंत जसा हालत नाही, त्याप्रमाणेच त्रिगुणांच्या येण्या जाण्याने तो गुणातीत चलित होत नाही. आकाश जसे वाऱ्याकडून कुठे घालविले जात नाही, सूर्य जसा अंधकाराकडून गिळला जात नाही, त्याप्रमाणे तो गुणातीत त्रिगुणांनी बांधला जात नाही. गुणांच्या होणाऱ्या क्रिया तो साक्षीभावाने पाहतो. श्लोक 24 ते 25. ओवी क्रमांक 350 ते 371. अर्जुना, निरंतर आत्मभावात स्थित झाला, सुखदुःखाला समान मानू लागला, तसेच माती दगड सोने ज्याला सारखी झाली, जो धैर्यशाली तसेच जो प्रिय व अप्रिय एकसारखे समजतो आणि आपली निंदा व स्तुती ही ज्याला समान वाटतात, तो गुणातीत. घरातील खांबाला जशी रात्र व दिवस सारखी असतात, त्याप्रमाणे आत्म्याचे ठिकाणी रममाण झालेल्या गुणातीत देहाला प्राप्त झालेली सुखदुःखादी द्वंद्वे एकसारखी झालेली असतात. तो दुसऱ्याची निंदा स्तुती करीत नाही आणि दुसऱ्याने निंदा स्तुती केली तरी तो शांत असतो. ईश्वर भावनेने कोणी त्याची पूजा केली किंवा चोर म्हणून त्याचा छळ केला अथवा बैल हत्तींनी त्याला वेढला किंवा कोणी त्याला राजा केला किंवा मित्रप्रेमाने जवळ आले, शत्रू रागाने अंगावर धावून आले, तरी तो शत्रुमित्र हा भेद जाणत नाही. त्याच्या मनात द्वैतभाव शिल्लक नसतो. कर्तृत्व अहंकाराने व फळाच्या इच्छेने काही न करणे हाच त्याचा आचार असतो. ऐहिक आणि पारलौकिक जेवढे भोग आहेत ते प्रयत्नाने मिळविण्याची इच्छा त्याच्या मनात नसते. जे काही प्राप्त होईल त्याचे तो सुखाने सेवन करीत असतो. श्लोक 26 ते 27. ओवी क्रमांक 372 ते 416. अर्जुना, जो चित्ताने व्यभिचाररहित भक्तियोगाच्या द्वारे माझे सेवन करतो, तो गुणातीत होतो. विश्व या नावाने जे प्रसिद्ध आहे ते संपूर्ण मीच आहे, दुसरे काही नाही. विश्वात व माझ्यात भेद पाहणे म्हणजे व्याभिचारी भक्ती आणि भेद न पाहणे म्हणजे जो अव्यभिचारी भावाने माझी भक्ती करतो, तो या ब्रह्मभावाला प्राप्त होतो. सर्वत्र मी आहे ही जाणीव ठेवून जो माझे भजन करतो, तो ब्रह्मतेच्या मुकुटावरील मुख्य रत्न आहे. हीच सायुज्य अवस्था, हाच चौथा पुरुष, अविनाशी परब्रह्मावा व अमृताचा आणि नित्यधर्माचा आणि अखंड एकरस आनंदाचा मीच आश्रय आहे. ब्रह्म हे माझेच नाव आहे. सगुण व निर्गुण स्वरूपाने मीच आहे. सारे विश्व माझाच लीलाविलास आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.